नमस्कार, मी मंगेश सीताराम सोळंके, मुंबई। आजच्या कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र आणि गुजरात राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने जातनिहाय जनगणना करण्याची जी एजेंडा होता त्यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे, त्याबद्दल त्यांचे अत्यंत आभार व्यक्त करतो आणि त्याबद्दल समाजाकडून लोकांना आवाहन सुद्धा करतो की आपण जातनिहाय जनगणनेमध्ये सतर्कता दाखवावी। 1931 ला इंग्रजांनी जनगणना केली होती, त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या जातीनिहाय लोकांना सुद्धा बजेट सुद्धा दिलेलं होतं। त्यानंतर 2011 मध्ये सुद्धा जातीनिहाय जनगणना झाली, पण त्याचे आकडे आपल्यापर्यंत आलेले नाहीत किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या असतील त्याबद्दल पूर्णतः माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। पण आम्ही गेली अनेक वर्षे हीच मागणी करत होतो की गावखेड्यामध्ये किंवा शहरामध्ये जनावरांची संख्या मोजली जाते, वेगवेगळ्या गोष्टींची तिथे माहिती उपलब्ध असते, पण ज्या जातीचे ज्या समाजाचे आम्ही लोक आहोत, ज्यांची अवस्था अत्यंत वाईट आणि दुर्बल आहे, अशा समाजासाठी जोपर्यंत त्यांची संख्या माहीत पडत नाही त्यानुसार सरकार त्यांना बजेट देत नाही। आता पुढील विषय असा आहे की जसा पूर्वी स्वतःला उच्चवर्णी सांगायची स्पर्धा होती, तशीच आज स्वतःला अत्यंत हालाकी मागास सांगण्याची रस्सीखेच आहे। त्यामुळे जातीय जनगणना ही निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। इतर समाजाने काही म्हणो आपल्याला, पण आपल्या जातीची जी नोंद आहे महाराष्ट्र शासन 1961 नुसार भटक्या जमाती 8 वर प्रमुख जमात घिसाडी, उपजाती गडी लोहार, चित्तूर लोहार व राजपूत लोहार 1971 नुसार। पण आपली मुख्य जी जमात आहे घिसाडी हीच तुम्ही लिहावी, उपजातीचा रकाना असेल तरच गाडी लोहार लिहावं, अन्यथा नाही। आम्हाला ह्याच भावनेतून लोकांना हे सुद्धा आवाहन करायचं आहे, शासनाला सुद्धा आवाहन करायचं आहे की आमच्या जातीच्या नावाने अनेक बोगस दाखले सुद्धा निघालेले आहेत, तर त्यामुळे ह्याला आळा बसला पाहिजे। कारण तुम्ही एखादीची जात कशी ठरवणार? कारण एखाद्याने स्वतःला समजा मागास सांगण्यासाठी इतर जातीचा गैरफायदा घेतला असेल, मग ती जात त्याच्या नावाने लिहिणार की आता जे बोगस जाती आलेल्या आहेत त्या नावाने लिहिणार? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आज भटक्या जमाती ब मध्ये भरपूर जाती घुसखोरी केलेल्या आहेत, अजूनही घुसखोरी चालू आहे। त्यामुळे ह्याला आळा बसण्यासाठी त्यांनी मूळ GR 1961 नुसारच जनगणना करावी अशी आम्ही सरकारला आवाहन करतो आणि त्यानुसार बाकीच्या आपल्या संघटना असतील, आपल्या भटक्या जमातीमधल्या ब मधल्या, अ मधल्या किंवा क मधल्या, यांनी सुद्धा सरकारला आवाहन करावं की जे मूळ नाव आहे 1961 नुसार ज्या काही आमच्या जाती जमाती होत्या त्याच नावाची नोंद झाली पाहिजे, जेणेकरून आम्हाला आमच्या समाजाचा विकास किंवा समाजाच्या जे काही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय ह्या काही त्यांना पाठबळ मिळालं पाहिजे किंवा त्यांना जो सहकार्य त्याच्यातून मिळेल, त्यासाठी त्यांच्याकडून ह्या गोष्टीसाठी जनगणनेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। आम्ही सरकारकडून हीच अपेक्षा करतो की त्यांनी जातनिहाय जनगणना निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे करावी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। मी मंगेश सोळंके। मी पुन्हा एकदा केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारचं हार्दिक आभार व्यक्त करतो। आमच्या अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती वेलफेअर संघातर्फे आणि राष्ट्रीय गाडीवर घुमंतू महासभा यांच्यातर्फे। धन्यवाद। जय हिंद, जय माणा, जय चित्तौड, जय महाराष्ट्र। थँक्यू।